मंडळी, आपल्याला नेहमी पडणारा प्रश्न तो म्हणजे जे आपल्या अवतीभोवती असतात, आपल्याशी नेहमी गोड गोड बोलतात, ते सगळे आपलेच असतात का? तर नाही. मग आपल्यातलेच परके कसे ओळखायचे? चला तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. मंडळी, आपल्या आयुष्यात असे अनेक लोक असतात जे वरवर तर खूप प्रेम दाखवतात, पण मनातून ते खरंच आपले असतात का? कधी कधी रक्ताची नाती किंवा जवळचेच मित्र असे वागतात की आपल्याला प्रश्न पडतो, हा आपला की परका? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या पद्धतीने पाहणार आहोत की आपल्यातले परके लोक कसे ओळखायचे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्यातले परके कसे ओळखायचे त्याच्या बाबतीतलं पहिलं चिन्ह म्हणा किंवा पहिला मुद्दा म्हणा, आपलं यश बघून होणारा बदल. पहिली गोष्ट म्हणजे यशाचा आनंद. जेव्हा तुम्हाला काही चांगलं यश मिळतं ना, तेव्हा खरोखरच आपला जो माणूस आहे ना, तो मनापासून अगदी आनंदी होतो. पण जो परका असतो त्याच्या चेहऱ्यावरती वरवरचा आनंद असतो, पण बोलण्यातून टोमणे किंवा हे तर नशिबाने मिळालं असे भाव येतात. जर कोणाला तुमचं कौतुक करताना जड जात असेल ना, तर समजून जा तो मनातून तुमचा नाहीये. म्हणजे समजा तुम्ही छान असं आवरून एखाद्या कार्यक्रमाला गेलात, तर काही जण खूप प्रेमानं कौतुक करतात, पण काही जण म्हणतात छान दिसतेस. पण हा पण जिथं येतो ना, तिथं ती लोक आपली परकी असतात. ते म्हणतात छान दिसतेस, पण मेकअप पार्लर मध्ये केलास काय? का तुला जमतो एवढं छान मेकअप? आता हे अगदी साधं उदाहरण झालं. आणखीन एक उदाहरण सांगते. आपण जर एखाद्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास झालो तर म्हणणार पेपर सोपा असेल. असं आपल्या मेहनतीचं कष्टाचं कौतुक नाही, पण आपल्याला यश मिळालं की कौतुक कमी आणि शंका कुशंका जास्त जास्त. ते बऱ्याच वेळा आपले नसतात, कारण जे आपले असतात त्यांना आपल्या प्रयत्नांवरती विश्वास असतो. आता नेहमीच एक उदाहरण देते बघा. एखाद्यानं जर 4 व्हीलर घेतली तर त्याच्या घरच्यांना खूप आनंद होतो, मग त्यांनी ती कशीही घेऊ देत. पण जो व्यक्ती परका असतो, बाहेरचा असतो, तो त्यांच्यावरती जळत असतो की त्यांनी 4 व्हीलर घेतली. तो काय म्हणतो, घेतली असेल एखादा गुंठा विकून, तर घेतली असेल लोन काढून. त्यानं 4 व्हीलर घेतली याचा आनंद नाही, याचं कौतुक नाही, पण त्यानं ती कशी चुकीच्या मार्गाने खरेदी केली याची मात्र चर्चा करणार. भलेही ते आपल्यातलेच असू दे, पण ते आपल्यासाठी परकेच असतात. तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गरजेच्या वेळी गायब होणं. दुसरी महत्वाची खूण म्हणजे संकट काळ. सुखात येतील सगळेच, पण दुःखात मात्र आपलाच उरतो. जेव्हा तुमच्यावर एखादं संकट येतं तेव्हा जे लोक न सांगता मदतीला धावून येतात ना, ते आपले. पण जे लोक संकट आल्यावर फोन उचलणं बंद करतात किंवा कारण सांगून लांब पळतात, ते गर्दीत असणारे परकेच असतात. म्हणजे बघा, मित्रांचा एखादा खूप मोठा ग्रुप असतो, आपण प्रत्येकाच्या कार्यक्रमाला त्यांना सहकार्य मदत करायला जातो, पण ते आपल्या कार्यक्रमाच्या वेळी मदतीला तर येत नाहीतच. अगदी कार्यक्रमाला येण्यासाठी सुद्धा काहीतरी सबबी कारण शोधत असतात, का तर त्यांना आपल्याला मदत करावी लागेल. असेही लोक रोजच्या आयुष्यात असले, ती आपल्याला आपली वाटत असले तरी सुद्धा ती आपली नसतात. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाठीमागे होणारी चर्चा किंवा चुगल्या. जर एखादी व्यक्ती तुमच्या समोर दुसऱ्यांची निंदा करत असेल तर विश्वास ठेवा, ती व्यक्ती तुमच्या पाठीमागे सुद्धा तुमची सुद्धा निंदा करत असणार. जे लोक तुमच्या उणिवा तुम्हाला सांगण्याच्या ऐवजी जगाला सांगतात ना, ते कधीच तुमचे हितचिंतक नसतात. त्यामुळं आपण अशा लोकांमध्ये बसलं पाहिजे की जिथं लोकांची निंदा नाही, तर आपल्या स्वतःच्या भविष्यावरती, स्वतःमधील चांगले करत असणाऱ्या आपल्या बदलांवरती चर्चा होईल. आणि जे हे लोक आहेत ना, आपल्यासोबत
त्यांचा सुद्धा वेळ वाया घालवतात, म्हणजे एखाद्याची वाईट निंदा करून. ते सुद्धा आपले नसतात, कारण ते आपला आणि त्यांचा सुद्धा चांगला वेळ वाईट गोष्टींमध्ये वाया घालवतात. उलट जे आपले असतात ना, ते आपल्याला इतरांची निंदा करण्यापासून रोखतात आणि आपल्यामध्ये आणखीन काय प्रोग्रेस करता येईल, काय प्रगती करता येईल याची चर्चा करतात. आणि फक्त तेच आपले असतात. फक्त वाढदिवस साजरे करणे, एकत्र फिरणं, एकमेकांच्या गळ्यात गळे फोटो काढून स्टेटस ठेवलं म्हणजे ते लोक आपले नसतात. आपले ते असतात जे आपण समोर नसताना सुद्धा आपली बाजू मांडतात. आता जे आपल्यातले परके ओळखण्याचा पुढचा मुद्दा चौथा, तो म्हणजे सततची तुलना आणि मत्सर. चौथी खूण म्हणजे तुलना. परके लोक नेहमी तुमच्या प्रगतीची तुलना स्वतःशी किंवा इतरांशी करतात. अगदी साध्या दिसण्याची सुद्धा तुलना करतात बरं का. तुझ्याकडे हे आहे मग माझ्याकडे का नाही, किंवा तुला हे कसं मिळालं, अशी ईर्ष्या त्यांच्या बोलण्यातून सतत जाणवत असते. ज्यांना तुमची बरोबरी करायची असते, तुम्ही जे करतात ते करायचं असतं, पण त्यांना तुमचं भलं नको असतं. इथं अगदी कोणत्याही गोष्टीवरनं तुलना होते बघा बरं. आता मला बाळाला सांभाळायला मदतीला कुणीही नाही, तरी देखील मी मंदाचा अगदी योग्य सांभाळ करत, माझं घर संसार सगळ्या गोष्टी सांभाळत, अगदी काटेकोरपणे सगळ्या गोष्टी पाळते, सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते. या सगळ्या गोष्टी करून माझी आवड आहे म्हणून, माझा छंद म्हणा किंवा माझं स्वप्न म्हणून मी माझं लिखाण आणि YouTube दोन्ही सांभाळत आहे. पण इथंच काही लोक म्हणतात की तुला काय, फक्त 2 माणसाचं काम आणि ते तिसरं बाळ त्याला काय लागतंय. तर 2 माणसांच्या कामाला कितीचा वेळ लागतो बाई, त्यामुळं तुझ्याकडे वेळ आहे बाई, आणि तुझ्या नवऱ्याला आवडतं म्हणून तू करते. इथं माझं कौतुक करत नाहीत की बाई तू घर सांभाळते, बाळालाही सांभाळते, YouTube चॅनल चालवते, लिखाणही करते, तुझ्या स्वप्नांसाठी तू मेहनत घेते, याचं कौतुक नाही. पण मी ते कसं करू शकते, मी काय करू शकते, हे ते मला माझ्याजवळ सिद्ध करत बसतात की तुझ्याकडे वेळ आहे ना म्हणून ते तू करते. अरे मग तुम्ही पण काढा ना वेळ, स्वतःची इच्छा छंद जोपासा, कोण नको म्हणतंय. जर तुम्ही मोबाईलचे स्क्रोलिंग, टीव्ही मधले सिरियल्स आणि इतरांच्या निंदा करण्यात वेळ वाया घालवत असाल ना, तर तुम्हाला कधीच वेळ मिळणार नाही, बरोबर ना. जर आपल्याला एखाद्याचं कौतुक करता येत नाही, एखाद्याला मोटिवेट करता येत नाही, तर त्याला डिमोटिवेट सुद्धा करू नका. यांची आता हे जे आपल्यातले परके असतात ना, यांची आपल्या कोणत्याही कृतीचं कौतुक करण्याची इच्छा नसते. आपल्याला हे कसं चुकीचं आहे याचा सल्ला देतात जे काही आपण करतोय ते, बरं का. ते आपले नसतात, म्हणायला जरी असले तरी आपल्यातले ते असतात परकेच. पुढचा मुद्दा म्हणजे सल्ले की टोमणे. तर सल्ला देण्याची पद्धत पण बघा. आपला माणूस तुम्हाला हक्काने ओरडेल, पण तो तुम्हाला सावरून घेण्यासाठी असेल. या उलट परका माणूस तुम्हाला सल्ल्याच्या नावाखाली लोकांसमोर कमी लेखण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या बोलण्यामध्ये मार्गदर्शन कमी आणि अपमान जास्त असतो. ही गोष्ट मी वेळोवेळी अनुभवलेली आहे. आपली माणसं असतात ना, ती एकट्यामध्ये आपल्या चुका समजून सांगतात, ना की 4 चौघांमध्ये चुका सांगून आपला अपमान करतात. त्यामुळं समजून जा, जी व्यक्ती आपल्याला एकट्यामध्ये समजून सांगते की बाबा तुझं हे चुकत आहे, तू हे करू नकोस, ती आपली आहे. आणि जी व्यक्ती आपली चुका जगासमोर अगदी तीव्रतेने स्पष्ट करते ना, ती परकीच आहे. तर मंडळी, माणसांची पारख करायला शिका. गर्दी जमा करण्यापेक्षा मोजकीच पण खरी कट्टर माणसं सोबत ठेवा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या आयुष्यात असा एखादा अनुभव आलेला आहे का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनच्या बटनावरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मंडळी, भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, हरे कृष्ण, काळजी घ्या. आणि हो, तो तोंडावर गोड बोलणारी हसणारी माणसं आपली नसतात.
आपल्यातली माणसं आपल्यातली आपली आणि परकी ओळखायला नक्की शिका. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, हरे कृष्ण, बाय बाय.